हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मस्त मजेत. ओके, तुमच्या सर्वांच्या आवडत्या आणि लाडक्या चॅनल VSAK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSAK फिजिक्स बाबा हे चॅनल विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी बनलेलं आहे की ज्यांना फिजिक्स अवघड वाटते, राईट. आणि ज्यांना फिजिक्स अवघड वाटते त्यांना फिजिक्समध्ये इंटरेस्ट निर्माण करून त्यांना फिजिक्स सोपं करून देण्याचं काम आपण या चॅनलमार्फत करत असतो. या चॅनलवर अनेक चॅप्टरचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही सर्व पहा. हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे लाईक्स, तुमचे कमेंट्स आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि ते निःशुल्क असतात, म्हणजे तुम्हाला त्यासाठी काही पैसे भरावे लागत नाहीत. ओके, तर मोटिवेट करत राहा आणि असेच चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 5 ते 6 व्हिडिओ लेक्चरमध्ये थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 11वा चॅप्टर चालू केलेला आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, राईट. आणि या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, त्याचा डिफरन्स काय आहे, राईट, ते फील करून घेतलं. त्यानंतर आपण टेम्परेचर मेजरमेंटबद्दल बोललो, वेगवेगळ्या स्केल्स टेम्परेचरच्या, केल्विन स्केल. त्यानंतर आपण वेगवेगळ्या टाईपचे थर्मामीटर, त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम, हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण थर्मल एक्सपान्शन स्टार्ट केलं होतं, राईट. तर थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय? थर्मल एक्सपान्शन म्हणजे एखाद्या सबस्टन्सला हीट केल्यानंतर त्याचं डायमेन्शन इन्क्रीज होणे, वाढणे. आता डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे लेंथ असू शकते, एरिया असू शकते किंवा व्हॉल्यूम असू शकते, राईट. इफ द लेंथ, एरिया और व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, राईट, देन इट इज कॉल्ड एज थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनचे 3 प्रकार आहेत म्हणलं आपण. पहिला प्रकार आहे लिनियर एक्सपान्शन, म्हणजे लेंथ वाढायली. ऑब्विसली कोणत्या सबस्टन्समध्ये येईल? हे 1 डायमेन्शनल सबस्टन्स ज्यांना की लेंथ आहे अशा सबस्टन्समध्ये येईल. तर लिनियर एक्सपान्शनबद्दल सुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यावर आधारित काही प्रॉब्लेमसुद्धा आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ते तुम्ही जर पाहिले नसतील तर कृपया प्लेलिस्टमध्ये जा आणि ते व्हिडिओ पाहून घ्या, ठीक आहे. या लेक्चरमध्ये आपण एरियल एक्सपान्शन, त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम, आणि व्हॉल्यूम किंवा क्युबिकल एक्सपान्शन आणि त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर चला मग आपण सुरुवात करूया एरियल एक्सपान्शनला. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया एरियल एक्सपान्शनला, राईट. तर एरियल एक्सपान्शन नावावरून तुम्हाला लक्षात यायला बघा, एरिया वाढायलाय. आता कोणत्या बॉडीचा एरिया वाढेल सांगा? तर प्लेनार बॉडीचा, 2D बॉडीचा, राईट. सो इन्क्रीज इन द मेनली सुपरफिशियल और सरफेस area of the body, object or substance due to heating or due to increase in its temperature is called as aerial expansion, right. The definition घेऊया आपण. Definition of aerial expansion: the increase in the area, or आपण असे म्हणू शकतो आपण surface area of an object due to heating or increase in temperature is called aerial expansion, or ह्यालाच आपण दुसरं नाव देतो superficial expansion. एरियल एक्सपान्शनचं दुसरं नाव आहे सुपरफिशियल एक्सपान्शन. जर कोण्या बुकमध्ये हे नाव वापरलेलं असेल तर कन्फ्युज होऊ नका. सुपर लक्षात येईल तुम्हाला. सुपरफेस म्हणजे सरफेस, लक्षात घ्या, राईट. सुपरफिशियल एक्सपान्शन म्हणजे एरियल एक्सपान्शन आहे. आता हे मेनली कोण्या बॉडीसाठी घेतो आपण? 2D बॉडीज, किंवा याला आपण म्हणतो प्लेनार बॉडीज. 2D और प्लेनार बॉडीज, जसं की प्लेन शीट ऑफ मेटल. कळलं का? एखादी मेटॅलिक शीट आहे, त्या मेटॅलिक शीटचं टेम्परेचर वाढवलं की एरिया वाढतो, त्याला आपण म्हणतो एरियल एक्सपान्शन. इमॅजिन करा आपल्याकडे एक अशी मेटॅलिक शीट आहे. ओके, समजा स्क्वेअर आहे मे बी. तर एक्झॅक्टली स्क्वेअर दिसते का नाही माहीत नाही, पण तुम्ही इमॅजिन करा की स्क्वेअर आहे. ओके, अशी मेटॅलिक शीट आहे आणि या मेटॅलिक शीटचा एरिया ए आहे. सुरुवातीचा इनिशियल एरिया ए आहे किंवा A1 आहे म्हणा आपण, राईट. आणि याला हीट केल्यानंतर त्याचा हळूहळू एरिया सगळीकडून वाढला थोडा थोडा,
आता एवढा वाढत नाही बघा, आपण एक्स्ट्रा करून दाखवायलो कारण का तुम्हाला कळण्यासाठी. ओके, नाही तुम्ही म्हणता, एवढा वाढतो का एरिया? नाही, एवढा वाढत नाही, लक्षात घ्या. अतिशय खूपच कमी वाढतो, अतिशय कमी वाढतो. समजा हे त्याचा फायनल एरिया A2, फायनल झाला एरिया A2. इनिशियल टेम्परेचर होतं T1, फायनल टेम्परेचर होतं T2. कळलं का? लक्षात आलं सगळ्याला? एरियल एक्सपान्शन कसं व्हायला ते. चला तर आता बाळांनो लक्षात घ्या. आता आपण जसं लिनियर एक्सपान्शनमध्ये म्हणलं होतं सिमिलर तसेच फॉर्म्युले नाहीत बघा. आपण काय म्हणलं होतं, इन्क्रीज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. आणि चेंज इन टेम्परेचर स्मॉल असलं पाहिजे बघा, राईट. फॉर स्मॉल चेंज इन टेम्परेचर इथे लिहूया आपण, फॉर स्मॉल चेंज म्हणा किंवा इन्क्रीज म्हणा, फॉर स्मॉल चेंज और इन्क्रीज इन टेम्परेचर. खूपच जास्त तुम्ही राईज केलं सो तुम्ही डायरेक्टली 1000 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर बाळा लक्षात घ्या किंवा 2000 डिग्री सेल्सिअस वाढवणं तर ते मेटल प्लेट जी आहे ती मेटल राहणार नाही, ती सॉलिडची लिक्विड होऊन जाईल. लक्षात येईल तुम्हाला? म्हणजे जर खूप जास्त राईज इन टेम्परेचर जर घेतलं आपण तर त्यावर त्याच्या दुसऱ्या प्रॉपर्टीचा अभ्यास करावा लागतो आपल्याला, जसं की फेज चेंज वगैरे. कळलं का? आणि त्यामुळे आपण इथं फॉर स्मॉल चेंज इन और इन्क्रीज इन टेम्परेचरसाठी घेतो आपण, फॉर स्मॉल चेंज इन और इन्क्रीज इन टेम्परेचर. काय आहे फॉर स्मॉल चेंज इन टेम्परेचर, डेल्टा ए म्हणजे इन्क्रीज इन एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी. बरोबर आहे का? जेवढं जास्त टेम्परेचर वाढेल तेवढं जास्त एरिया वाढेल. सिंपल आहे. म्हणजे इन्क्रीज इन एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर. समजायलंय? येस. चला नेक्स्ट घेऊया आपण. आता जर इनिशियल एरिया जास्त असेल तर समजा आपण बघूया 2 प्लेट. समजा ही एक प्लेट आहे, ओके, आणि दुसरी प्लेट ही आहे. बघा याचा इनिशियल एरिया छोटा आहे, याचा इनिशियल एरिया मोठा आहे, तर याचा इन्क्रीज इन एरिया सुद्धा मोठा असेल ना. ज्या प्लेटचा एरिया इनिशियल एरिया मोठा आहे त्याचा इन्क्रीज इन एरिया सुद्धा मोठा असेल. म्हणजे चेंज इन एरिया चेंज इन टेम्परेचरवर डिपेंड आहे, त्याचबरोबर चेंज इन एरिया हा एरियावर इनिशियल एरिया सुद्धा डिपेंड आहे. सो डेल्टा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1. कळलं का? डेल्टा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A1. सिमिलरली आपण लेंथमध्ये केलं होतं बघा, लक्षात घ्या. सिमिलर जर लास्ट लेक्चर तुम्ही पाहिलं असेल तर हे लेक्चर फारच सोपं जात असेल. ओके, चला तर दोघांना कंबाईन करू आपण. डेल ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल टी इंटू A1, किंवा आपण म्हणू शकतो डेल ए अपॉन A1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल टी. ह्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल इन्क्रीज इन एरिया. ह्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल इन्क्रीज किंवा चेंज, दोन्ही काय म्हणू शकतो आपण. जर वाढत असेल तर इन्क्रीज, कमी होत असेल तर डिक्रीज, राईट. फ्रॅक्शनल इन्क्रीज और चेंज इन एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्क्रीज इन टेम्परेचर असे आपण म्हणू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे इथं प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल करण्यासाठी काय घेतो आपण, साईन घेतो, आहे की नाही. काही ना काही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो. मग याला आपण लिहूया डेल ए अपॉन A1 इक्वल टू सम कॉन्स्टंट बीटा इंटू डेल टी. बघा लिनियर एक्सपान्शनसाठी जे कॉन्स्टंट घेतलं होतं ते अल्फा घेतलं होतं. आता एरियल एक्सपान्शनच्या पुढची स्टेप आहे म्हणून पुढचं घेतलं आपण बीटा. लक्षात का? सो डेल ए अपॉन ए इज इक्वल टू बीटा डेल टी, किंवा डेल ए इज इक्वल टू A1 बीटा डेल टी, किंवा A1 ला आपण ए सुद्धा म्हणतो बऱ्याच वेळा. सो डेल ए इज इक्वल टू ए बीटा डेल टी, डेल एल इज इक्वल टू एल अल्फा डेल टी. सॉरी, लेन्थसाठी अल्फा घेतो. हेच फॉर्म्युला लेन्थसाठी काय होता, ते होता डेल एल इज इक्वल टू एल अल्फा डेल टी. बघा फार सोपं आहे, सगळं सिमिलर आहे. ओके, लक्षात आले. सो डेल ए इज इक्वल टू A1 बीटा डेल टी. ओके, किंवा याच्यावर आपण बीटाचा फॉर्म्युला काढू शकतो. बघा बीटाचा फॉर्म्युला काय येईल, सो बीटा इज इक्वल टू येईल तुमचं डेल ए अपॉन A1 इंटू डेल टी, राईट, अपॉन A1 इंटू डेल टी. ओके, बघा आपण काय करूया, इनिशियल टेम्परेचर 0 घेऊया, 0 डिग्री सेल्सिअस. ओके, फायनल टेम्परेचर T घेऊया, इनिशियल एरिया A0 आणि फायनल एरिया A घेऊया. तर आपल्याला काय भेटेल बघा, तर आपण म्हणूया A0 इज इक्वल टू इनिशियल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस.
ए इक्वल टू फायनल एरिया ॲट टी डिग्री सेल्सिअस. कळाले? ओके. तर आपल्याला काय येईल बघा, लक्षात घ्या. तर आपल्याला भेटल बीटा इक्वल टू राईट डेल एला आपण म्हणू शकतो ए मायनस ए झिरो अपॉन ए वनच्या जागी येईल ए झिरो, कारण इनिशियल आहे हे, काय इनिशियल आहे ए झिरो इंटू डेल टी जागी येईल टी मायनस टी झिरो. राईट. आणि त्याच्यामध्ये काय पुट करा, ए झिरो इक्वल टू 1. ए झिरो इक्वल टू 1 काय घ्यायला, ए झिरोची किंमत 1 घ्यायलो, म्हणजे इनिशियल एरिया 1 घेतला आपण. 1 स्क्वेअर युनिट म्हणायला वाटतं, तर 1 स्क्वेअर युनिट. राईट. आणि टी मायनस टी झिरो इज इक्वल टू सुद्धा 1 घेतला आपण, कारण टी झिरो झिरो आहे, टी 1 डिग्री सेल्सिअस घेतलं तर आपल्याला भेटल बीटा इक्वल टू ए मायनस ए झिरो. सो दिस इज डेफिनेशन ऑफ, या बीटाला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. ओके. या बीटाचं नाव काय आहे हे लिहायचं आहे आपलं, कोइफिशियंट. तुम्हाला लक्षात आला असेल, आता आलं का सगळ्याला, कारण अल्फाचं नाव काय होतं, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. अल्फाचं नाव होतं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ध्यानात घ्या, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. इथं आहे कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन बीटा. तर बीटाचा फॉर्म्युला आला ए मायनस ए झिरो. तर काय आहे बीटा, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बीटा. राईट. तर लिहून झालं का, पटापट लिहून घ्या. इकडचं म्हणतो बघा आपण डेफिनेशन ऑफ बीटा घेऊया आपण. इथं ही मॉडेल बघा, डेफिनेशन ऑफ बीटा. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ बीटा, कशी डेफिनेशन केली ती, अल्फाची डेफिनेशन तुम्हाला आठवत असेल तर बीटाची सुद्धा आठवत असेल बघा. ध्यानात घ्या बाळांनो, सगळे एक दुसऱ्यावर डिपेंड आहे. तर डेफिनेशन ऑफ बीटा म्हणू शकतो, सो कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन इज न्यूमेरिकली इक्वल टू इनक्रीज इन एरिया. लक्षात आहे का, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन, कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन is numerically equal to increase in area per unit original area किंवा इनिशियल एरिया, पर युनिट इनिशियल एरिया. लक्षात आलं का, आपण काय म्हणलं, इनिशियल एरिया 1 स्क्वेअर युनिट ठेवा म्हणलं. कळलं का, इनिशियल एरिया 1 स्क्वेअर युनिट ठेवा म्हणलं, म्हणजे पर युनिट इनिशियल एरिया ॲट 0 डिग्री सेल्सिअस, फॉर 1 डिग्री राइज इन टेम्परेचर, फॉर 1 डिग्री राइज इन टेम्परेचर. मतलब 1 डिग्री सेल्सियस टेम्परेचर राइज होने के बाद, राइट, एक एरिया आहे तो 1 मीटर स्क्वेअर आहे, त्या 1 मीटर स्क्वेअर एरियाचा 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर राईज केल्यानंतर जेवढा एरिया इन्क्रीज होईल, जेवढा एरिया चेंज होईल, त्याला म्हणायचं अल्फा. ते न्यूमेरिकली इक्वल आहे, कळलं का. सो कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन इज न्यूमेरिकली इक्वल टू इनक्रीज इन एरिया, राईट. हे इनक्रीज इन एरिया आहे, म्हणजे काय, ए मायनस ए झिरो आहे. इनक्रीज इन एरिया पर युनिट इनिशियल एरिया, म्हणजे ए झिरोची किंमत आपण 1 ठेवलेली आहे, राईट. सो पर डिग्री सेल्सिअस असे म्हणू शकतो आपण, पर युनिट इनिशियल एरिया पर डिग्री इनक्रीज इन टेम्परेचर. कळले का, राईट. ती झाली तुमची डेफिनेशन. आता ऍक्च्युली लक्षात घ्या, ऍक्च्युली बीटाची व्हॅल्यू ही 0 डिग्री सेल्सिअस पासून 1 डिग्री सेल्सिअस राईजलाच घ्यावी लागते ऍक्च्युली, कारण बीटाची व्हॅल्यू सुद्धा म्हणजे कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शनची व्हॅल्यू सुद्धा टेम्परेचरनुसार बदलते. लक्षात घ्या, आपण काय म्हणलं, कोएफिशिएंट ऑफ लिनियर एक्सपान्शनची व्हॅल्यू टेम्परेचरनुसार बदलते, तशीच कोएफिशिएंट ऑफ एरियल एक्सपान्शन बीटाची व्हॅल्यू सुद्धा टेम्परेचरनुसार बदलते. म्हणजे जर तुम्ही काय केलं, तुम्ही 10 डिग्री पासून 20 डिग्री तापमान राईज केलं आणि बीटाची व्हॅल्यू सुद्धा बीटा 1 म्हणलं, आणि 20 डिग्री पासून 40 डिग्री तापमान राईज केलं आणि बीटाची व्हॅल्यू बीटा 2 म्हणलं, ते बीटा 1 आणि बीटा 2 सारखं असणार नाही. ह्याच्यामध्ये स्लाइट चेंज असेल, ह्याच्यामध्ये स्लाइट खूपच कमी चेंज असेल, आणि त्यामुळं आपण जनरल फॉर्म्युला वापरतो. खूपच कमी चेंज असल्यामुळं आपण हे फॉर्म्युला वापरत नाही. आपण जनरल फॉर्म्युला काय वापरतो, बघा, बीटा इक्वल टू
बीटा इक्वल टू A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. कॅल्क्युलेशनसाठी आपण झिरो टेम्परेचरवाला जनरली वापरत नाहीत, लक्षात घ्या. का? कारण चेंज इन बीटा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर इज अ व्हेरी स्मॉल, इट इज अ नेग्लिजिबली स्मॉल, आणि त्यामुळं आपण सगळ्या टेम्परेचरला बीटाचं व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे असं मानतो. राईट. आता बघा लक्षात घ्या, अल्फा झालं, बीटा झालं, किंवा पुढे काय येईल सांगा बरं मला. व्हॉल्यूम एक्सपान्शनमध्ये काय येईल लॉजिकली सांगू शकता तुम्ही? गॅमा येईल. तर अल्फा बीटा गॅमा तिघाची व्हॅल्यू कशावर डिपेंड असेल? कशावर डिपेंड असेल? ऑब्विसली मटेरियलवर डिपेंड असेल, बाकी कशावर डिपेंड नसेल. लक्षात घ्या, इट इज ओनली डिपेंड ऑन द मटेरियल. लक्षात का? तर अल्फा बीटा गॅमा ही सबस्टन्स कोणता आहे, म्हणजे मटेरियल लोखंडाचा असेल त्याचा बीटा अल्फा गॅमा वेगळा येईल, जर स्टीलचा असेल तर वेगळा येईल, जर कॉपरचा असेल तर वेगळा येईल. म्हणजे मटेरियलनुसार मटेरियलच्या प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. राईट. सो ऑल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन, ऑल म्हणजे कोणकोणते? लिनियर, एरियल आणि व्हॉल्यूम. ऑल कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन हे डिपेंड आहेत मटेरियलवर. सगळ्याला कळालंय? ओके. तर वेगवेगळे फॉर्म्युले थोडेसे कसे येतात बघायचे म्हणजे समजून घ्या. वेगवेगळे फॉर्म्युले, आता हे फॉर्म्युला मेन आहे. राईट. हे फॉर्म्युला मेन आहे, कळलं का? याच्यावर आधारित वेगवेगळे फॉर्म्युले कसे येतात ते आपण डिस्कस करूया. ओके. चला, समजायला सगळ्याला बाळांनो? पटापट रिप्लाय देत चला. ओके. चला बाळांनो, याच्यावर आपण असं लिहू शकतो बघा, बीटा इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा टी. राईट. किंवा याच्यावर डेल्टा एचा फॉर्म्युला येतो आपल्याला, डेल्टा ए इक्वल टू ए बीटा आणि डेल्टा टी. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही अल्फा सोबत सुद्धा घेऊ शकता. हे सगळे फॉर्म्युले तुम्ही अल्फा सोबत सुद्धा घेऊ शकता. राईट. आता याला थोडं सॉल्व्ह करू आपण. ह्याला थोडं सॉल्व्ह करू आपण. डेल्टा एला आपण A2 मायनस A1 इक्वल टू A1 किंवा इथे A1 लिहा बीटा डेल्टी. राईट. ओके. तर या A1 ला इकडे घेऊन जा, हे A1 ला इकडे घेऊन जा, तर तुम्हाला भेटेल A2 इज इक्वल टू A1 प्लस A1 बीटा डेल्टी. सगळ्या काय का इकडचं मायनस A1 इकडे जाऊन काय होईल? प्लस होईल. बरोबर आहे का? इकडचं मायनस A1 इकडे जाऊन प्लस होईल. ठीक आहे. सगळ्याला कळालंय? हे फॉर्म्युला कळाला का? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर A2 इक्वल टू, लक्ष द्या, A2 इक्वल टू इथून A1 कॉमन काढलं बघा, A1 प्लस A1 बीटा डेल्टी आहे. A1 कॉमन काढलं तर A1 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये उरलं 1 प्लस बीटा डेल्टी, 1 प्लस बीटा डेल्टी. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. राईट. सिमिलरली L2 चा फॉर्म्युला आपण काढू शकतो. तर L2 इज इक्वल टू काय येईल तुमचं? L1 1 प्लस अल्फा डेल्टी. हे ध्यानात घ्या, लेंथ असल्यामुळे इथं आपण अल्फा घेतो. कळलं का? दिस इज फॉर एरियल एक्सपान्शन, दिस इज फॉर लिनियर एक्सपान्शन. फायनल एरियासाठी आणि फायनल लेंथसाठी, फायनल एरियासाठी आणि फायनल लेंथसाठी हे फॉर्म्युले फायनल लेंथचे आहेत. सिमिलर फॉर्म्युला तुम्हाला येईल बघा, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, आता इथं एक थोडं ध्यानात घ्या की ज्या क्वांटिटी, हे सगळ्या क्वांटिटीसाठी, जे सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी फॉर्म्युला येतो, अतिशय महत्त्वाची नोट सांगाल तुम्हाला मी, हा फॉर्म्युला सगळ्या फिजिकल क्वांटिटीसाठी येतो. पण अशा क्वांटिटी ज्याच्यामध्ये टेम्परेचरनुसार ती क्वांटिटी वाढायली, लक्ष द्या, मी काय म्हणलो लक्ष द्या, अशा क्वांटिटी ज्याच्यामध्ये टेम्परेचरनुसार ती क्वांटिटी वाढायली त्याच्यामध्ये इथं प्लस साईन येणार, आणि अशा क्वांटिटी ज्याच्यामध्ये टेम्परेचरनुसार ती व्हॅल्यू कमी व्हायली इथं मायनस साईन येणार. कळलं का? टेम्परेचरनुसार ती क्वांटिटी वाढायली प्लस साईन, टेम्परेचरनुसार क्वांटिटी कमी व्हायली मायनस साईन. एक्झाम्पल घेऊया आपण रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हे आताच नाही, पुढे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये आहे, पण आताच तुम्हाला कळालं पाहिजे कुठून आलं ते. राईट. एक्झाम्पल घेऊया आपण रेजिस्टन्स. लक्षात घ्या, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R2 चा काय येईल? सिंपल आहे, R2 इज इक्वल टू R1 1 आहे की नाही अल्फा डेल्टी. राईट. आता इथं प्लस का मायनस? कळलं काय? तर इथं जे अल्फा असते ते लेंथनुसार नसते बघा, हे रेजिस्टन्सचं असते. राईट. कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन, थर्मल एक्सपान्शन म्हणतो आपण याला, आहे की नाही. तर इथं रेजिस्टन्ससाठी हा वेगळा कॉन्स्टंट येईल, काही ते कॉन्स्टंट काही ते समजा, काही ते वेगळा कॉन्स्टंट येईल, समजा काही ते के कॉन्स्टंट येईल मे बी. कळलं काय? पण इथं प्लस येईल का मायनस येईल तर कोण डिसाईड करेल? जर फायनल रेजिस्टन्स जास्त असेल तर इथं प्लस येईल, आणि फायनल रेजिस्टन्स कमी असेल म्हणजे टेम्परेचरनुसार रेजिस्टन्स वाढलं तर प्लस येईल, टेम्परेचर कमी झालं तर मायनस येईल. तुम्हाला माहिती आहे टेम्परेचरनुसार रेजिस्टन्स वाढतं म्हणजे इथं प्लस येईल. राईट. दुसरी क्वांटिटी आहे तुम्हाला सरफेस टेन्शन. दुसरी क्वांटिटी आहे तुम्हाला सरफेस टेन्शन.
राईट. आता टेम्परेचर वाढवलं तर मॉलिक्युलामधलं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कमी होते. लक्षात घ्या, मॉलिक्युलमधलं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कमी होते आणि त्यामुळे सरफेस टेन्शन कमी होते. लक्षात घ्या. सगळ्याला कळलं का? टेम्परेचर वाढलं की सरफेस टेन्शन कमी होते. मग मला सांगा S2 चा फॉर्म्युला काय येईल? की सरफेस टेन्शनला T म्हणूया आपण, तर T2 चा फॉर्म्युला काय येईल? सरफेस टेन्शन T2 इज इक्वल टू T1, राईट. 1 इथं काही कॉन्स्टंट K घ्या इंटू डेल टी, राईट. इथं प्लस येईल का मायनस येईल? तर ऑब्विसली मायनस येईल, कारण जे कमी व्हायली क्वांटिटी टेम्परेचरनुसार त्याच्यामध्ये मायनस येईल आणि जी वाढेल त्याच्यामध्ये प्लस येईल. त्यामुळे फॉर्म्युला पक्का ध्यानात ठेवायचं, कुठेही कामाला येणार तुम्हाला, राईट. लेंथमध्ये, एरियामध्ये, व्हॉल्यूममध्ये, रेजिस्टन्समध्ये, सरफेस टेन्शनमध्ये. कळलं का? एवढ्या ठिकाणी फॉर्म्युला कामाला येणार आहे. सगळ्याला कळायला का? येस, पक्क समजून घ्या, राईट. सो L2 इज इक्वल टू L1 1 प्लस अल्फा डेल टी. प्लस का आलं? कारण फायनल लेंथ मोठी आहे इनिशियल लेंथपेक्षा. A2 इज इक्वल टू A1 1 प्लस बीटा डेल टी. प्लस का आलं? कारण फायनल एरिया आहे, जिथं वाढायले तिथं प्लस येणार, कमी व्हायला तिथं मायनस येणार. सगळ्याला कळालं का मला सांगा? एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग? ओके, येस. चला, त्याच्या आधारित आपण एक प्रॉब्लेम करूया. ठीक आहे, चला याच्या आधारित एक प्रॉब्लेम करूया आपण. पटापट एवढं लिहून घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बोर्डवर लिहिलं आहे. प्रॉब्लेम वाचूया आपण. अ थिन ॲल्युमिनियम प्लेट हॅज अन एरिया ऑफ 286 स्क्वेअर सेंटीमीटर, राईट. ॲल्युमिनियम प्लेट कशी आहे? थिन आहे आणि त्याचा इनिशियल एरिया A1 दिलेला आहे आपल्याला. ओके, पुढे काय म्हणते बघूया आपण. ॲट 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इनिशियल टेम्परेचर तुम्हाला T1 इज इक्वल 20 डिग्री सेल्सिअस दिले. फाइंड इट्स एरिया वेन इट इज हिटेड टू 180 डिग्री सेल्सिअस आणि बीटा फॉर ॲल्युमिनियम दिलेला आहे. ठीक आहे, अगोदर गिवन लिहायचं, तर गिवन लिहूया अगोदर. गिवन, ओके, एरिया A1 दिलाय तुम्हाला 286 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टेम्परेचर T1 दिले तुम्हाला 20 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि टेम्परेचर T2 दिले 180 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला बीटा दिलेला आहे 4.9 × 10⁻⁻5 पर डिग्री सेल्सिअस. लक्षात घ्या, बीटाचं युनिट जे आहे तेच राहील अल्फासारखंच, राईट. अल्फाचं काय होतं? पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन. सिमिलरली इथं पर डिग्री सेल्सिअस किंवा पर केल्विन, राईट. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे A2. तुम्हाला फाइंड करायचं आहे A2 इक्वल टू व्हॉट, राईट. A2 इक्वल टू व्हॉट. आता A2चा फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहिला होता किंवा आपण सॉल्व्ह करूया वाटलं तर एक वेळेस. आपण म्हणलं होतं की बीटा इक्वल टू A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. ठीक आहे, सगळ्या कळाले हे फॉर्म्युला. चला, इथं आपण क्रॉस मल्टिप्लाय करूया, तर आपल्याला येईल बीटा A1 T2 मायनस T1 इक्वल टू A2 मायनस A1. बघा, आता A2 मायनस A1 आहे इकडे, आपल्याला फक्त A2 पाहिजे, तर A1 ला इकडे घेऊन या. तर A2 इक्वल टू येईल, फक्त A2 राहिली इकडं, इक्वल टू येईल A1 प्लस बीटा A1 T2 मायनस T1. कळले? A1 कॉमन काढू शकतो आपण, तर फायनल फॉर्म्युला येईल तुमचा A2 इक्वल टू A1 1 इथं उरले 1 प्लस बीटा इथं उरलं T2 मायनस T1 किंवा डेल टी, राईट. तर सगळ्या किमती आपल्याकडे आहेत, ठेवूया. चला, पुट द व्हॅल्यूज गेट द आन्सर. चला, लक्षात आले का? पुट द व्हॅल्यूज गेट द आन्सर. एक मिनिट हा, चला पटापट चला, एक मिनिट. चला मुलांनो, समजायले. चला, A1 ची किंमत ठेवूया आपण. A1 ची किंमत आहे 286. A1 ची किंमत 286, 1 ला 1 प्लस बीटाची किंमत आहे 4.9 इंटू 10⁻⁻5. -5 ला विसरू नका. ओके, आणि T2 किती आहे? 180. T2 आहे 180 मायनस 20. ओके, तर येईल 286 1 प्लस ह्याला सेम ठेवूया 10⁻⁻5 इंटू हे झालं 160. ओके, आधी या दोघांचा गुणाकार करून घेऊ. सो 286 1 प्लस, आता 92 16चा पडायचं आहे तुम्हाला, 16 9 44, राईट. तर 4 हातच्या 14 आणि 14 32 होते, 64 आणि 14, 64 आणि 14 ते जर तुमचे 78 झाले का? राईट, 4. ओके, 78, राईट.
तर हे झालं 784 इंटू 10⁻⁵. कळले का? मला समजून घ्या. हे शून्य जो आहे याला 49ला दिला, हे 49 झालं. 4.9ला 1 0 दिला 49 झालं. आणि 16 इंटू एवढा गुणाकार आला. आता इथे 10⁻⁵ आहे, इथं 1 आहे. ह्याची बेरीज होत नाही, लक्षात घ्या. कधी हा घ्या बेरीज काय झालं तर 10 दोन्हीकडे सेम पाहिजे किंवा नसला पाहिजे. नसला पाहिजे तर काय करूया आपण याला? बघा आता याला आपण करू 286 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 2 3 पॉईंट जर डावीकडे घेतले त्याचे 3 पॉवर कमी होतील, आणखी 2 घ्यावे लागतील, म्हणजे 0.00 है ना 784. हे लक्षात येईल तुम्हाला. बघा आता बघा 1 2 3 4 5 10⁻⁵ बरोबर आहे, राईट. आता हे तुमचं होईल 286 इंटू 1.00784. आता बाळांनो ह्याचा एरिया खूपच कमी इन्क्रीज होईल. आता हे पूर्ण गुणाकार ॲक्च्युली तुम्हाला करावं लागेल. कळलं का? तर मी ते वेळ वाया घालवत नाही, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. सो आन्सर इज इट विल बी 288.24 सेंटीमीटर स्क्वेअर. सो फायनल एरिया तुमचा इनिशियल कसा होता? इनिशियल एरिया कसा होता? सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये होता. तर फायनल एरिया सुद्धा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आला. काय सगळ्याला? ओके. ते गुणाकार तुम्ही करून घ्या किंवा कॅल्क्युलेटरनं करा, किंवा शक्यतो कॅल्क्युलेटरनं करावं लागेल किंवा मग डायरेक्ट करावं लागेल तुम्हाला. लॉग टेबलला करता येणार नाही, कारण 4 संख्येच्या पुढची संख्या आहे. ओके. किंवा लॉग टेबलने केलं तर ह्याला इथं 8ला इथं हे 7 वाढून 8 करावं लागेल आणि मग करावं लागेल. ठीक आहे. चला, तर फायनल उत्तर तुम्हाला आलेलं आहे. समजलं असेल तुम्हाला. फक्त कॅल्क्युलेशन आहे. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. ओके विद्यार्थी मित्र, तुम्हाला एरियल एक्सपान्शन समजलेलं आहे, राईट. तर आता आपण तिसऱ्या टाईपकडे वळूया, व्हॉल्यूम एक्सपान्शन किंवा क्युबिकल एक्सपान्शन. ओके. व्हॉल्यूम एक्सपान्शन और क्युबिकल एक्सपान्शन. व्हॉल्यूम एक्सपान्शन दुसरं नाव काय दिलं आपण? क्युबिकल एक्सपान्शन, राईट. आता तुम्हाला लिनियर एक्सपान्शन समजले, एरियल एक्सपान्शन समजले, तर व्हॉल्यूम एक्सपान्शन समजणं काही अवघड नाही, सिमिलर जायचं, राईट. तर डेफिनेशन तुम्हाला सांगता येईल, राईट. इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स ड्यू टू heating or increase in temperature is called as volume expansion, right? So increase in volume due to heating. शॉर्ट मध्ये डेफिनेशन दिली बघा, increase in volume due to heating is called as volume expansion, right? समजा आपण काय म्हणलं, एखादा क्यूब आहे आपल्याकडे. बघा एखादा क्यूब काढूया आपण. क्यूब काढता येईल तुम्हाला, त्यावर स्क्वेअर काढायचा, वेगवेगळ्या पद्धतीत बघा, राईट. त्या स्क्वेअरला अशा 4 रेषा वाढायच्या आणि जोडून घ्यायचा, संपला क्यूब, राईट. तर अशा प्रकारे क्यूब आहे. असं आपल्याकडे एक क्यूब आहे. ठीक आहे, सगळ्याला कळालंय, राईट. या क्यूबचं इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि इनिशियल टेम्परेचर T1 आहे. ह्याला हिट केलं त्याची लांबी सुद्धा वाढेल, बघा का. याची लांबी वाढेल, याची रुंदी वाढेल, है की नाही, याची उंची वाढेल, सगळंच वाढेल. याचं कळलं का? याचं सगळंच वाढेल, लाईक दिस, राईट. आणि याचं फायनल व्हॉल्यूम झालं मे बी आपण म्हणू V2 म्हणून. फायनल व्हॉल्यूम काय झालं म्हणून आपण, याचं V2 झालं म्हणून, राईट. तर आपल्याला माहित आहे increase in volume, that is del V, is directly proportional to del T, increase in temperature, right? Similarly del V is again directly proportional to, सांगा, initial volume V1 म्हणा किंवा V म्हणा, right? So increase in volume is directly proportional to increase in temperature, as well as increase in volume is directly proportional to initial volume. ओके, दोघाला कंबाईन केलं आपण. सो आपण म्हणलं del V is directly proportional to V1 del T. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, काही बुक मध्ये असं दिलंय की del V अपॉन V1 is directly proportional to T. ह्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल इनक्रीज इन व्हॉल्यूम. काय म्हणतो आपण? फ्रॅक्शनल इनक्रीज इन व्हॉल्यूम is directly proportional to
proportional to increase in temperature. Increase in temperature. बरोबर का? Increase in temperature. ओके. आता याला काय करावं? आपल्याला कॉन्स्टंट आणावं लागेल. ऑब्विसली तिथं आणलं होतं आपण अल्फा, कुठं? लिनियर मध्ये. एरियल मध्ये आपण आणलं बीटा. आता इथे काय आणावं लागेल? गॅमा. सो आपण लिहू शकतो डेल व्ही अपॉन व्ही वन इक्वल टू गॅमा डेल टी किंवा इथे डेल टी म्हणा. डेल व्ही अपॉन व्ही वन इक्वल टू गॅमा डेल टी. ठीक आहे, कळेल तुम्हाला? किंवा याला असंही लिहू शकतो आपण. सो डेल व्ही इक्वल टू व्ही वन गॅमा डेल टी. हे एक फॉर्म्युला येऊ शकते, हे एक फॉर्म्युला येऊ शकते, कारण हे सगळ्याचा अर्थ एकच आहे, फक्त सॉल्व्ह करत जायचं. इथं डेल व्हीला आपण व्ही टू मायनस व्ही वन लिहू शकतो, राईट? किंवा याच्यावर आपण गॅमा काढू शकतो. तर गॅमा इज इक्वल टू डेल व्ही अपॉन व्ही वन इंटू डेल टी. हे बघा, गॅमा डेल टीला खाली घेऊन गेलो, राईट? तर डेल व्हीला तुम्ही व्ही टू मायनस व्ही वन लिहू शकता. सो गॅमा इज इक्वल टू व्ही टू मायनस व्ही वन अपॉन व्ही वन इंटू टी टू मायनस टी वन. चेंज इन टेम्परेचरला आपण टी टू मायनस टी वन लिहू शकतो. कळालंय का? राईट? ओके. ह्याला आणखी सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटेल व्ही वन इंटू गॅमा इंटू टी टू मायनस टी वन इक्वल टू व्ही टू मायनस व्ही वन. व्ही वनला इकडे आणा, परत तुम्हाला व्ही टू भेटल. व्ही वन प्लस व्ही वन गॅमा टी टू मायनस टी वन. व्ही वन कॉमन काढलं तर तुम्हाला भेटेल व्ही टू इज इक्वल टू व्ही वन इन ब्रॅकेट उरलं वन प्लस गॅमा टी टू मायनस टी वन. ओके. टी टू मायनस टी वनला डेल टी लिहा आणि इक्वेशन भेटेल तुम्हाला व्ही टू इज इक्वल टू व्ही वन वन प्लस गॅमा डेल टी. ते वेगवेगळे इक्वेशन आहेत, फक्त बाकी काहीच नाही. बघा, हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. कळलं का? फक्त गरजेनुसार तुम्हाला कोणतं इक्वेशन वापरायचं ते कळालं पाहिजे. तुम्हाला व्ही टू काढायचंय, व्ही वन काढायचंय, काय काढायचंय त्यानुसार तुम्हाला इक्वेशन वापरावं लागेल. कळलं का? याच्यानंतर तुम्ही व्ही वनचं सुद्धा इक्वेशन काढू शकता. तर व्ही वन इक्वल टू येईल तुमचं व्ही टू डिवाइड बाय वन प्लस गॅमा डेल टी. बघा, समजून घ्या बाळांनो. कळलं का? गरजेनुसार तुम्हाला इक्वेशन काढता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं व्हॉल्यूम एक्सपान्शन. आता गॅमा काय आहे? गॅमा काय आपण नावच लिहिलं नाही गॅमाला. गॅमाचं नामकरण केलं नाही आपण, नॉमेनक्लेचर. गॅमा काय? तर कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. सिंपल आहे ना. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा. बीटा काय होतं? कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. आणि गॅमा काय आहे? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. ह्याचं युनिट काय होईल? बघा, गॅमा इज इक्वल टू डेल व्ही अपॉन व्ही वन इंटू डेल टी. हे बघा, ह्याचं युनिट येईल क्युबिक मीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर. ह्याचं युनिट येईल क्युबिक मीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर. ह्याचं युनिट कॅन्सल होऊन जाईल. उरलं फक्त डेल टीचं युनिट वन अपॉन मध्ये. म्हणजे याचं युनिट काय आलं? पर डिग्री सेल्सिअस और पर केल्विन. किंवा ह्यालाच असं लिहू शकतो आपण केल्विनचा -1 किंवा डिग्री सेल्सिअसचा -1. कळले का? अशा प्रकारे याचं युनिट येईल किंवा वन अपॉन सुद्धा लिहू शकतो आपण, राईट? युनिट डायमेन्शन सांगायची गरज नाही तुम्हाला, केचा -1 डायमेन्शन येईल. ओके. इथपर्यंत कळेल तुम्हाला कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन. ओके बाळांनो, आता कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, राईट? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन हे खूपच कमी व्हॅरी होत होतं. टेम्परेचरनुसार खूपच कमी व्हॅरी होत होतं. आता सगळे टेम्परेचरनुसार व्हॅरी व्हायला बघा. लक्षात घ्या, हे मटेरियलची प्रॉपर्टी नाही. लक्षात घ्या, कोएफिशियंट ऑफ लिनियर किंवा एरियल किंवा व्हॉल्यूम एक्सपान्शन ही मटेरियलची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी नाही. हे टेम्परेचरनुसार थोडं थोडं व्हॅरी व्हायलंय. पण लिनियर एक्सपान्शन खूपच कमी व्हॅरी व्हायलंय. एरियल एक्सपान्शन त्याच्यापेक्षा थोडं जास्त व्हायलंय. आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन मात्र टेम्परेचरनुसार खूप जास्त व्हॅरी व्हायलंय. कळलं का? व्हॉल्यूम एक्सपान्शन मात्र टेम्परेचरनुसार खूप जास्त व्हॅरी व्हायलंय, राईट? जर समजा आपण इनिशियल व्हॉल्यूम V0 ठेवलं, इनिशियल व्हॉल्यूम V0 ॲट टेम्परेचर T0 आणि इनिशियल टेम्परेचर फायनल व्हॉल्यूम आपण V घेतलं ॲट टेम्परेचर T, तर तुमच्याकडे गॅमाचा फॉर्म्युला काय येईल बघा. गॅमा इक्वल टू T मायनस T0 सॉरी V मायनस V0 अपॉन V0 इंटू T मायनस T0. जर आपण अगेन V0 ची किंमत ठेवली 1 क्युबिक सेंटीमीटर किंवा क्युबिक मीटर आणि T मायनस T0 ची किंमत ठेवली 1, तर आपल्याला काय भेटेल? गॅमा इक्वल टू V मायनस V0.
ती डेफिनेशन कशी लिहू शकतो आपण परत बघा. डेफिनेशन इथं लिहिले का मोडून टाकू का? इथं डेफिनेशन लिहूया आपण. इथं आपण डेफिनेशन लिहूया बघा. तर काय डेफिनेशन लिहू शकतो त्यावर? व्हॉट इज गॅमा किंवा कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन is coefficient of volume expansion is increase in volume, is increase in volume per unit volume, per unit initial volume. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूमला एक ठेवलं, पर युनिट इनिशियल व्हॉल्यूम ॲट 0 डिग्री सेल्सिअस फॉर 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. फॉर 1 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर. बघा सगळ्याच्या डेफिनेशन अशाच केल्यात मी, कळलं का? त्यामुळे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. फक्त इथं व्हॉल्यूम लिहायचं, लेंथ लिहायचं का एरिया लिहायचं तुमच्यावर डिपेंड आहे. जर लिनियर असेल तर तुम्हाला इथं व्हॉल्यूम लिहावं लागेल, सॉरी लिनियर लिहावं लागेल. एरियल असेल तुम्हाला इथं एरियल आणि व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम. कळलं का? सेम डेफिनेशन आहे. 1 डिग्री सेल्सिअस राईज झाली, समजा 1 मीटर क्यूब सबस्टन्स आहे, एक सबस्टन्सचा व्हॉल्यूम आहे 1 मीटर क्यूब. कळलं का? त्याचं जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं तर व्हॉल्यूममध्ये जेवढं एक्सपान्शन झालं त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. कळलं का? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. तुम्हाला काय म्हणलं? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज नॉट कॉन्स्टंट विथ द टेम्परेचर. अतिशय महत्वाचं लिहा. तसेच तिन्ही कोएफिशियंट टेम्परेचरनुसार कॉन्स्टंट नाहीत. म्हणजे सगळ्यात जास्त व्हेरिएशन कोणाचं आहे? कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शनचं आहे. राईट. तर आपण म्हणूया कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन varies largely with temperature. अतिशय महत्वाचं बघा हे, varies largely with temperature. कळलं का? जर आपण ग्राफ केला, if we plot graph between temperature in Kelvin, graph between temperature in Kelvin at किंवा on x axis and coefficient of volume expansion on y axis, comma we get following curve. तर बघा कसा डायग्राम भेटते आपल्याला फॉलोइंग कर्व मध्ये. काय करायचं म्हणलं आपण? आपला एक ग्राफ प्लॉट करायचा. चला इकडे मोडतो मी, ग्राफ प्लॉट करूया आपण. कळलं का? इथं मोडतो बघा मी, इथं आपण ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ म्हणजे 2 ऍक्सिस आले बघा, एक एक्स ऍक्सिस, दुसरा बोला वाय ऍक्सिस. आपण म्हणलं एक्स ऍक्सिसवर काय घ्यायचं आहे? चला तर हे बघा वाय ऍक्सिस, हे एक्स ऍक्सिस, राईट, हे ओरिजिन. एक्स ऍक्सिसवर काय घ्यायचं सांगा मला? एक्स ऍक्सिसवर काय घ्यायचं आहे बाळांनो? पटपट सांगा. तर एक्स ऍक्सिसवर आपल्याला घ्यायचं आहे टेम्परेचर. इथे लिहिलंय आपण सगळं, राईट. एक्स ऍक्सिस टेम्परेचर इन केल्विन मध्ये मेनली, राईट. आणि वाय ऍक्सिसवर गॅमा, राईट. तर हा ग्राफ कसा येईल बघा? तर हा ग्राफ असा येईल. कळलं का? हा ग्राफ जो आहे, बुकमध्ये ग्राफ दिलेला आहे तुम्हाला, राईट. हा ग्राफ जो आहे थोडासा व्यवस्थित करू आपण. राईट, असा ग्राफ आहे. ओके. आता हे ग्राफ काय सांगायला बघा, आपल्या लक्षात घ्या. तर ग्राफ हे सांगायला आपला की जवळपास 200 ते 250 डिग्री सेल्सिअस पर्यंत, सॉरी केल्विन पर्यंत, 200 ते 250 केल्विन पर्यंत, राईट, जवळपास लिनियर होता. म्हणजे टेम्परेचर वाढू लागलं की कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन सुद्धा वाढू लागलं, राईट. सो म्हणजे आपण म्हणूया अप टू 250 केल्विन, राईट. सो अल्फा नाही, सॉरी गॅमा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर.
जवळपास बघा एक्झॅक्ट रिलेशन नाही, थोडंसं कर्व आहे. एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन नाही, थोडंसं कर्व आहे. एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन नाही बघा बाळांनो, कळलं का? थोडंसं कर्व आहे, जवळपास म्हणलं आपण, राईट. आणि मग हळूहळू त्याचं टेम्परेचर डिपेंडन्स कमी व्हायले. 250 ते 500, 250 ते 500 पर्यंत त्याचं टेम्परेचर डिपेंडन्स हळूहळू कमी व्हायले, कळले का? आणि 500च्या पुढे लक्ष द्या, अबो 500 केल्विन बरं का, अबो 500 केल्विन. सो गॅमा इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरपेक्षा इंडिपेंडंट आहे, म्हणजे कसं आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे, जवळपास कॉन्स्टंट आहे, राईट. तर गॅमाची एक मॅक्सिमम व्हॅल्यू राहिली आणि ती कॉन्स्टंट राहिली. कोणत्या टेम्परेचरला? 500च्या पुढे, जवळपास 500 काय पण केल्विन, 500 केल्विनच्या पुढे टेम्परेचरची व्हॅल्यू जवळपास कॉन्स्टंट राहिली. कळले का? येस ऑर नो? राईट. गॅमाबद्दल आपण ग्राफ सुद्धा स्टडी केलेला आहे. हा ग्राफ ध्यानात ठेवा, याच्यावर प्रश्न एखाद्या वेळेस येऊ शकतो. अलॉंग एक्स ॲक्सिस टेम्परेचर, अलॉंग वाय ॲक्सिस गॅमा. इनिशियली कसं व्हायलंय, 250 केल्विन पर्यंत टेम्परेचर वाढलं, गॅमा वाढला, टेम्परेचर वाढलं, गॅमा वाढला, म्हणजे जवळपास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लक्षात आले? आणि पुन्हा 250 ते 500 टेम्परेचर जास्त वाढायला पण गॅमा कमी वाढायला आहे, टेम्परेचर जास्त वाढायला पण गॅमा कमी वाढायला आहे. आणि 500च्या पुढे जवळपास गॅमा इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, इट इज कॉन्स्टंट. इथपर्यंत कळालं का? राईट. बाळांनो, एक थोडं लॉजिकली विचार करा. लक्षात घ्या, नीट किंवा जेई किंवा MSCT यासारख्या एक्झाममध्ये विद्यार्थ्याला किती अंडरस्टँड झाले आहे, विद्यार्थी त्याचं ॲप्लिकेशन किती करू शकते, अशा प्रकारचा विचार केला जातो. मला सांगा, लॉजिकली विचार करूया आपण, लॉजिकली विचार करूया. एक सबस्टन्स घेतला आपण, सगळ्यात लक्ष आहे का? लक्ष द्या. एक सबस्टन्स घेतला आपण, त्या सबस्टन्सला हीट केलं, मास चेंज होईल का? सिंपल गोष्ट, सिंपल विचार तुम्हाला मी. समजा तुम्ही विचार केला की एक डबा होता, त्या डब्याला हीट केलं, तर हीट केलं मास सुद्धा वाढलं, मास वाढेल का? मास वाढणार नाही, कारण मॅटर वाढणार नाही. मास कशावर डिपेंड असते? मॅटरवर. मॅटर तेवढंच आहे, फक्त ते एक्सपांड झालंय, कळलं का? मास चेंज झालं नाही बघा, लक्षात घ्या. मास चेंज झालं नाही पण व्हॉल्यूम वाढलं, लक्ष द्या. मास चेंज झालं नाही पण व्हॉल्यूम वाढलं, राईट. आता आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? तर आपल्या डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास सेम आहे पण व्हॉल्यूम वाढलं, लक्षात घ्या. व्हॉल्यूम वाढलं म्हणजे डिनॉमिनेटरची क्वांटिटी वाढली, आणि डिनॉमिनेटरची क्वांटिटी वाढली तर इकडची क्वांटिटी काय होते? कमी होते. म्हणजे टेम्परेचरनुसार डेन्सिटी काय व्हायली? वाढायली का कमी व्हायली? सांगा मला. सबस्टन्सची टेम्परेचरनुसार डेन्सिटी वाढायली का कमी व्हायली मला सांगा. चला पटकन सांगा. येस, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस volume increases, mass constant. As temperature increases, mass constant, volume increases, and therefore density decreases. Very important, right? So volume increases with temperature and density decreases with temperature. सगळ्याला कळालं का? मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ट्रू आहे बघा. दिस इज ट्रू इन मोस्ट ऑफ द केसेस. पण काही एक्सेप्शन्स आहेत, राईट. फॉर एक्झाम्पल आपण वॉटरचं एक्झाम्पल घेऊ शकतो. कायचं एक्झाम्पल घेऊ शकतो? वॉटरला तुम्ही 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 0 डिग्री सेल्सिअस पासून वॉटरला 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही हीट केलं, तर हिटिंग केलं तर व्हॉल्यूम वाढायला पाहिजे, डेन्सिटी कमी व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही, राईट. 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ह्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतंय, आणि डेन्सिटी इन्क्रीज होते. कळलं का? व्हॉल्यूम डिक्रीज आणि डेन्सिटी इन्क्रीज. बट अबोव 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम इन्क्रीज आणि डेन्सिटी डिक्रीज, म्हणजे नॉर्मल. अबोव 4 डिग्री सेल्सिअस नॉर्मल, आणि 0 to 4 डिग्री सेल्सिअस ॲबनॉर्मल बिहेवियर आहे वॉटरचं. त्याला आपण म्हणतो ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ते पुढे पाहणारच आहोत आपण हे पुढे पाहणारच आहोत. पण हे ध्यानात ठेवा, इथं
की प्रत्येक सबस्टन्सचा टेम्परेचर वाढल्यानंतर व्हॉल्यूम वाढत नाही किंवा डेन्सिटी कमी होत नाही. काही एक्सेप्शन्स सुद्धा आहेत, पण मोस्ट ऑफ द सबस्टन्सेसचं टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतं आणि डेन्सिटी कमी होतं. कळलं का? एक्सेप्शनमध्ये एक्झाम्पल आहे वॉटर. कोणत्या टेम्परेचर रेंजमध्ये? 0 to 4 डिग्री सेल्सिअस रेंजमध्ये. कळाले का? पटापट सांगायला मी तुम्हाला. येस, सगळ्याला कळाले का? अतिशय सोप्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला पटापट सांगायलो. ओके, चला आणखी एक कन्सेप्ट घेऊ आपण. आणखी एक कन्सेप्ट घेऊ बाळांनो, लक्ष द्या. आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम घेऊ आपण व्हॉल्यूम एक्सपान्शनवर. राईट, आणखी एक कन्सेप्ट आपण असा घ्यायचा आहे. बरं मला सांगा, एक डब्बा आहे आपल्याकडे. लक्ष द्या, आपल्याकडे एक डब्बा आहे. कळलं का? आपल्याकडे एक डब्बा आहे. त्या डब्यामध्ये आपण लिक्विड भरलेलं आहे. त्या डब्यामध्ये काय केलं आपण? लिक्विड भरलेलं आहे, फ्लुइड. म्हणजे हे फॉर्म्युला लक्षात घ्या. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन हे फॉर्म्युले मेनली ऍप्लिकेबल सॉलिडसाठी आहेत. लक्षात घ्या. राईट, सो मेनली ऍप्लिकेबल फॉर सॉलिड. मेनली फॉर सॉलिड. का? मला सांगा, लिक्विडला लेंथ असते का किंवा गॅसला लेंथ असते का? नाही, लिक्विड आणि गॅसला लेंथ नसते. त्यामुळं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आपण गॅस किंवा लिक्विडच्या केसमध्ये घेऊ शकत नाही, फक्त सॉलिडच्या केसमध्ये घेऊ शकतो. लिक्विडला फिक्स एरिया असतो का हो? गॅसला फिक्स एरिया असतो का? अगेन नाही. अगेन नाही, कारण त्या सरफेसच नसते. आणि त्यामुळं कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, सॉरी एरियल एक्सपान्शन, तर एरियल एक्सपान्शन आणि लिनियर एक्सपान्शनचा कन्सेप्ट स्ट्रिक्टली सॉलिडसाठी लागू होतो. स्ट्रिक्टली सॉलिडसाठी. कळलं का? तिन्ही मेनली सॉलिडसाठी आहेत, पण कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन हा मात्र सॉलिड आणि फ्लुइडसाठी सुद्धा लागू होतो. लक्षात घ्या, लिहून घ्या वाटलं तर. कळलं का? सो कोएफिशियंट ऑफ किंवा असं म्हणून आपण लिनियर एक्सपान्शन and aerial expansion, linear expansion and aerial expansion are applicable only in case of solids. In case of solid, but volume expansion is also applicable, is असं म्हणूया आपण, is applicable in case of solid as well as liquid. लिक्विड म्हणा किंवा फ्लुइड म्हणा, ॲज वेल ॲज फ्लुइड. तर फ्लुइडमध्ये सुद्धा आलं. कळलं का? ते दोघांसाठी ॲप्लिकेबल आहे. गॅससाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे, असं काही नाही, पण गॅसचं एक्सपान्शन खूपच जास्त होते. कळलं का? गॅसचं एक्सपान्शन खूपच जास्त होते, त्यामुळे हे फॉर्म्युला तिकडे ॲप्लिकेबल होतं नाहीत. कळलं का? हे मेनली आपण सॉलिड आणि लिक्विडसाठी घेऊ शकतो व्हॉल्यूमचं, पण लेंथ आणि एरियाचं फक्त सॉलिडचं होतं, लिक्विडचं नाही. कळलं का? चला, समजा आपण आता परत येऊया इकडं. आपल्याकडे एक डब्बा आहे. या डब्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे किंवा फ्लुइड भरलेलं आहे, लिक्विड भरलेलं आहे. एक मिनिट हा. चला, डब्बा आहे, डब्याचं आपण पाणी भरलेलं आहे म्हणलं आपण. राईट, आणि लक्षात घ्या, त्याला आपण हीट केलं. त्याला आपण काय केलं? हीट केलं. त्याला आपण हीट केलं. चला, तर काय होईल मला सांगा? तर काय होईल? तुम्ही म्हणले व्हॉल्यूम वाढेल. आता मला सांगा, व्हॉल्यूम कोणाचं वाढेल? डब्याचं व्हॉल्यूम वाढेल का डब्यामध्ये जे फ्लुइड आहे, लिक्विड आहे, वॉटर आहे, त्याचं व्हॉल्यूम वाढेल? व्हॉल्यूम कोणाचं वाढेल सांगा मला? येस, तर व्हॉल्यूम दोघांचंही वाढेल. व्हेरी गुड. राईट, तर डब्याचं व्हॉल्यूम सुद्धा वाढेल आणि त्याच्यामधलं फ्लुइडचं व्हॉल्यूम सुद्धा वाढेल. कळलं का? जर आपण म्हणू व्हॉल्यूम किंवा डेल्टा व्ही फॉर लिक्विड, आणि जनरली असंच असते बघा, डेल्टा व्ही फॉर लिक्विड इज ग्रेटर दॅन डेल्टा व्ही फॉर सॉलिड. जनरली हेच होते बघा. मोस्ट ऑफ द केसमध्ये काय होतंय? सॉलिडपेक्षा लिक्विडचं चेंज इन व्हॉल्यूम जास्त असते. बरोबर आहे का?
ओके, डेल्टा व्ही फॉर लिक्विड इज ग्रेटर दॅन डेल्टा व्ही फॉर सॉलिड. आणि कंटेनर जर ओपन असेल, कंटेनर जर क्लोज असेल, समजा क्लोज म्हणूया आपण, कंटेनर क्लोज्ड असेल तर काय होईल, ते काय करेल, ते फ्लुइड एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल आणि ते इट एक्झर्ट एक्स्ट्रा प्रेशर ऑन वॉल ऑफ कंटेनर, कळलं का. फुग्याच्या केसमध्ये हेच व्हायला बघा, सुरुवातीला तुम्हाला फुगा म्हणलं होतं, राईट. तेव्हा फुगा फुगविला आणि तो गरम केला पाण्यामध्ये ठेवून, तर हळूहळू फुगा काय होतो, त्याची साईज वाढते आणि फुटून जातो, कळलं का, राईट. ते कशामुळे व्हायलंय, कारण इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ गॅस इज ग्रेटर दॅन इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ रबर, फुग्याच्या केसमध्ये, कळलं का. इथं सुद्धा तेच आहे, इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज ग्रेटर दॅन इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. आणि कंटेनर क्लोज्ड असेल तर क्लोज्ड कंटेनर त्या साईज वाढवायला भेटणार नाही, म्हणून ते प्रेशर लावल त्याच्यावर. पण जर ओपन असेल, कंटेनर ओपन असेल तर लिक्विड काय होईल सांगा बरं, लिक्विड ओव्हरफ्लो होईल. जर आपण फुल भरले म्हणलं, कंटेनर अगोदर फुल भरलेला आहे, राईट, तर लिक्विड काय होईल, ओव्हरफ्लो होईल, लिक्विड फ्लो होऊन खाली पडत. कळायला की सगळ्याला, येस ऑर नो, बाळांनो आणि बाळींनो लक्षात द्यायला की सांगा मला, लिक्विड फ्लो होऊन खाली पडत. येस, सगळ्याला समजत आहे बघा, कळलं का. तर याच्यावर आधारित आपण एक कन्सेप्ट, ह्या कन्सेप्टवर आधारित आपण एक प्रॉब्लेम घेऊया, ठीक आहे. म्हणजे एका कंटेनरमध्ये लिक्विड घ्यायचं आहे आपल्याला, दोघाला हिट करायचं आहे, कंटेनरची साईज सुद्धा वाढेल, लिक्विडची सुद्धा साईज वाढेल, पण कंटेनरची साईज कमी वाढेल आणि लिक्विडची साईज जास्त वाढेल आणि त्यामुळे लिक्विड ओव्हरफ्लो होईल, राईट. तर किती लिक्विड ओव्हरफ्लो होईल ते आपल्याला काढायचं आहे, कळलं का. तर या कन्सेप्ट आधारित, म्हणजे हे तुमचं व्हॉल्यूम एक्सपान्शन आणि त्याच्यामधला हे एक्स्ट्रा कन्सेप्ट, दोघांवर आधारित एक प्रॉब्लेम घेऊया आपण. ओके, तर प्रॉब्लेम बोर्डवर लिहिलेला बघा. प्रॉब्लेम वाचूया आपण. अ लिक्विड ॲट 0 डिग्री सेल्सिअस इज पोर्ड इन अ ग्लास बीकर ऑफ व्हॉल्यूम 600 सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर टू फिल इट कम्प्लिटली. द बीकर इज देन हीटेड टू 90 डिग्री सेल्सिअस. हाऊ मच लिक्विड विल ओव्हरफ्लो. तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन म्हणजे गॅमा लिक्विड दिला आहे आणि तुम्हाला गॅमा ग्लास दिला आहे, ठीक आहे. तर काही नाही, सोपं आहे एकदम. काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्हाला फायनल व्हॉल्यूम काढावं लागेल ग्लासचं किंवा बिकरचं आणि पुन्हा फायनल व्हॉल्यूम तुम्हाला लिक्विडचं काढावं लागेल. तर ऑब्विसली लिक्विडचं फायनल व्हॉल्यूम जास्त येईल, लिक्विडचं फायनल व्हॉल्यूम मायनस ग्लासचं फायनल व्हॉल्यूम, म्हणजे तेवढं लिक्विड खाली पडेल. कळायला का मी काय म्हणते. ओके, चला अगोदर गिवन लिहूया आपण. इथं आपण अगोदर गिवन लिहूया. काय काय गिवन आहे, राईट. आपण काळी वापरूया, ठीक आहे, पेन, हा काळी पेन, काळ्या इंकची पेन. ओके, तर गिवन लिहूया आपण इथं. चला काय काय दिले तुम्हाला, ॲट 0 डिग्री सेल्सिअस मध्ये तुम्हाला दिले T1 इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सिअस. ओके, इनिशियल व्हॉल्यूम तुम्हाला V1 दिले 600 क्युबिक मीटर, राईट, सॉरी क्युबिक सेंटीमीटर. आणि तुम्हाला T2 दिले तुम्हाला 90 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्हाला गॅमा लिक्विड दिलं आहे, गॅमा लिक्विड इक्वल टू 1.75 इंटू 10 टू पॉवर -4 पर डिग्री सेल्सिअस. आणि गॅमा ग्लास सुद्धा तुम्हाला दिला आहे, राईट, 2.75. बरोबर आहे का. व्हॅल्यू इकडे चेक करा, 1.75 आणि 2.75 बरोबर आहे. 10 टू द पॉवर -4 पर डिग्री सेल्सिअस. पॉवर सुद्धा बरोबर आहे का. येस, पॉवर सुद्धा बरोबर नाही, पॉवर ग्लासचा -5 आहे. तेच म्हणलं काय ते गोळ झाला, पॉवर ग्लासचा -5 आहे. ओके, चला टू फाइंड काय करायचं आपल्याला, टू फाइंड आपल्याला करायचं आहे की नाही, हाऊ मच वॉटर विल ओव्हरफ्लो, राईट. व्हॉल्यूम ऑफ आहे की नाही, वॉटर ओव्हरफ्लो म्हणजे V2 लिक्विड मायनस V2 ग्लास. कळलं का. तुम्ही सांगा V1 तर सेम आहे दोघांसाठी. येस, V1 दोघांसाठी सेम आहे बाळांनो, कारण जेवढा ग्लासचं व्हॉल्यूम आहे म्हणजे बिकरचं तेवढंच पाणी टाकलं मध्ये आपण. तर V1 दोघांसाठी सेम आहे, पण V2 दोघांसाठी वेगळं येईल. हीच तर गंमत आहे. चला इथं करूया आपण आता. चला आपण लिहूया आपण फॉर ग्लास. पहिल्यांदा घेऊ आपण फॉर ग्लास. तर आपण लिहूया V2
V2G म्हणूया वाटलं तर इक्वल टू V1 ब्रॅकेटमध्ये काय असतं सांगा 1 प्लस गॅमा डेल्टा टी. हे फॉर्म्युला पाठवेल तुम्हाला राईट. किंवा इथं डेल्टा टीचं की आपण लिहूया T2 मायनस T1. इथं लिहूया आपण T2 मायनस T1. कळलं सगळ्याला. चला V2 आपला ग्लासचं फाइंड आउट करायचं आहे. V2 ग्लास. V1 किंमत ठेवूया आपण. V1 ची किंमत आहे बघा इथं 600 क्युबिक सेंटीमीटर राईट. 1 प्लस गॅमा. गॅमाची किंमत गॅमा कोणासाठी घ्यावं लागेल ग्लाससाठी घ्यावं लागेल राईट. गॅमा ग्लाससाठी येईल तिथं 2.75 इंटू 10⁻⁻5 राईट. एक मिनिट. आणि इथं राहील ना आपलं T2 मायनस T1. तर T2 आहे तुमचं 90 आणि T1 आहे 0. तर T2 मायनस T1 90 लिहू डायरेक्टली. ओके चला ते येईल तुमचं 600 1 प्लस आता 90 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 90 म्हणजे 9 मल्टिप्लाय करावं लागेल. 9 45 5 हातच्याले 4 7 9 63 आणि 4 63 आणि 4 67 7 हातच्याले 6 9 2 18 18 आणि 6 24 का पक्का बघा कॅल्क्युलेशन चेक करा एक वेळ. 9 2 18 18 आणि किती आलते आजचे जे बी आलते 6 आलते मला वाटते. हे 2 आणि 24 बरोबर आहे. पॉईंट किती नंतर बघा शेअरचं एक 0 घ्यावं लागेल ना आपलं हे 0. तर पॉईंट बघा तुमचं 2 नंतर म्हणजे येईल तुमचं इथं येईल पॉईंट 247.5 बरोबर आहे का. चेक करा एक वेळेस 247.5 इंटू 10⁻⁻5 बाळांनो हे येईल तुमचं 600 इंटू 1 प्लस. आता बघा तुम्हाला सांगितलं तर पॉवर आहे. पॉवर असल्या बेरीज होत नाही लक्षात घ्या. इथं पॉवर आणि इथं पॉवर नाही. इथं 1चा पॉवर नाही इथं पॉवर आहे. त्याचे 3 पॉईंट इकडे आणावं लागतील तुम्हाला. 3 नाही सॉरी 5 पॉईंट इकडे आणावं लागतील. त्याचे तुम्ही 0.00247.5 हे कळालं तुम्हाला बघा 1 2 3 4 5 कळलं की नाही -5 होते. ओके ते येईल तुमचं 600 इंटू 1.00247.5 बाळांनो आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 शून्य देतो याला मी. तर 2 शून्य दिल्यावर त्याला 6 इंटू 100.2475 राईट. कॅल्क्युलेशन करूया पटकन करूया आपण. 6 5 30 0 8 3 6 42 42 आणि 3 45 5 8 4 साइन चौक 24 24 आणि 4 28 8 8 2 6 2 12 12 आणि किती 12 आणि 2 14 राईट. 4 1 आणि 6 1 6 मला वाटतंय 1 0 तसंच राहील काय की आणि 6 1 6 राईट. 601.485 हे झालं ग्लासचं वॉल्यूम क्युबिक सेंटीमीटरमध्ये. एक वेळेस चेक करू द्या मला बरोबर आहे का. तर 600 ग्लासचं काहीतरी घोळवायला बाळांनो काहीतरी राहिलं का आपलं. 1 मिनिट राईट. V2 1 मिनिट हां घोळ झालेला आपल्या इथं. आपल्याला V2 भेटले आहे की नाही. आपल्याला काय भेटले V2 भेटले. आपल्याला डायरेक्टली आपण ह्या फॉर्म्युलाच्या ऐवजी आपण जर डायरेक्टली डेल्टा व्हीचा फॉर्म्युला वापरला असता जास्त चांगलं झालं असतं बघा. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइम आपण डेल्टा व्ही वापरूया. तर डेल्टा व्ही काय होईल इकडं डेल्टा व्ही होईल तुमचं V2 मायनस V1 V2 मायनस V1 राईट. V1 सगळ्याचं माहिती आहे तुम्हाला. तर V2 मायनस V1 आहे तुमचं 601.485 मायनस 600 ओके. बघा ना V1 आहे 600 आणि V2 एवढा आहे. तर डेल्टा व्ही तुमचं आलं हे वजा केल्यावर 1.485 सेंटीमीटर क्यूब. कळलं का. सो डेल्टा व्ही आलं तुमचं कोणासाठी डेल्टा व्ही पर ग्लास. डेल्टा व्ही पर ग्लास. ओके डेल्टा व्ही पर ग्लास आलं सगळ्यांनी लिहून घेतलं हे. चला आता डेल्टा व्ही पॉवर कोणासाठी करावं लागेल आपल्याला लिक्विडसाठी करावं लागेल. चेंज इन व्हॉल्यूम. कळलं का. डेल्टा व्ही फॉर लिक्विड काढूया आपण. सो डेल्टा व्हीचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरा. आपल्याकडे गॅमाचा फॉर्म्युला काय बघा लक्षात घ्या. आपल्याकडे गॅमाचा फॉर्म्युला आहे डेल्टा व्ही अपॉन व्ही डेल्टा टी. तर डेल्टा व्ही काय येईल तुमच्याकडे. सो डेल्टा व्ही इक्वल टू V1 मला वाटतं तर गॅमा डेल्टा टी. ओके हे लिक्विडसाठी आहे तर हे सुद्धा लिक्विडसाठी घ्यावं लागेल आपल्याला राईट. तर आता कॅल्क्युलेशन मी इथं करतो काही कॅल्क्युलेशन. ओके चला तो या असे रेषा वाटतो बा समजेल तुम्हाला. तर आपण आता फॉर लिक्विडसाठी चालू आहे. आता फॉर लिक्विडसाठी इथं लिहून घ्या फॉर लिक्विड. तर डेल्टा व्ही डायरेक्टली काढूया आपण.
सो V1 किती आहे? V1 आहे 600. V1 आहे 600 सगळ्यासाठी. गॅमा लिक्विड कुठे गेलं बघा? गॅमा लिक्विड आहे 1.75 इंटू 10⁻⁴ आणि इंटू डेल्टा टी 90. त्याचा गुणाकार करा. चला आता बाळांनो ध्यान द्या. हे बघा हे 1 0 2 0 3 0 3 0 गेले तर येईल 6 इंटू 9 इंटू 1.75 इंटू 10⁻⁻1. हे काय केलं ते? हे बघा 1 0 2 0 3 0 म्हणजे 10⁻3 प्लस 3 आणि -4 -1. बाकी सगळं सेम आहे 6 9 आणि 1.75 राईट. साइन 9 किती येईल? 54 येईल. 54 इंटू 1.75 इंटू 10⁻⁻1 राईट. सो डेल्टा व्ही फॉर लिक्विड राईट. याचा गुणाकार करूया आपण. याचा गुणाकार किती आला सांगा मला? याचा गुणाकार येते बघा लिक्विडसाठी 945. पण पॉईंट कुठे येईल? 1 2 3 4 म्हणजे 9.45 सेंटीमीटर क्यूब. कळलं का? तर डेल्टा व्ही फॉर लिक्विड आलं 9.45. याचा गुणाकार का? काही नाही, सोपं आहे. कळलं का? 9.45 सेंटीमीटर क्यूब. आता बघा ग्लासचं एवढं वाढलेलं आहे आणि लिक्विडचं एवढं वाढलेलं आहे. म्हणजे लिक्विडचं जास्त वाढलेलं आहे म्हणजे लिक्विड काय होईल? ग्लास बिकरच्या खाली पडल. मग आता आपल्याला म्हणूया व्हॉल्यूम ओव्हरफ्लो. इथंच काढूया आपण व्हॉल्यूम ओव्हरफ्लो. तर व्हॉल्यूम ओव्हरफ्लो लिहूया आपण V2 लिक्विड किंवा फायनल लिक्विड डेल व्ही लिक्विड असे म्हणू शकतो आपण इथं. डेल व्ही लिक्विड मायनस डेल व्ही ग्लास. ओके. डेल व्ही लिक्विड आहे तुमचं 9.45 मायनस डेल व्ही ग्लास आला तुमचं 1.485. वजा करायचे आपल्याला बघा. इथं एक 0 देतो मी राईट. तर 0तून 5 गेले 5 उरले. 14तून 8 गेले 6 उरले. इथं 13तून 9 उरले आणि इथं काय उरलं? 7 उरले. तर 7.965 सेंटीमीटर क्यूब. तर हे व्हॉल्यूम ऑफ लिक्विड ओव्हरफ्लोन वजाबाकी केली आपण. व्हॉल्यूम येस बरोबर आहे, एक्झॅक्टली करेक्ट आहे बघा. कळलं का? तर इथे थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन झालं आपलं. हे पण बरोबर आहे असं काही नाही. V2 - V1 जर तुम्ही केलं असतं तरी उत्तर तुमचं बरोबर आलं असतं. कळलं का? काही टेन्शन नाही. पण डेल व्ही केल्यानंतर कॅल्क्युलेशन कमी व्हायले. बघा डेल व्ही केल्यानंतर कॅल्क्युलेशन छोटं व्हायले. V2 काढल्यानंतर कॅल्क्युलेशन वाढायले राईट. त्यामुळे डेल व्ही काढायचं. लक्षात आलं का? ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन, व्हॉल्यूम एक्सपान्शन या तिन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. त्याच्यावर आधारित कशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल राईट. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रिलेशन बिटवीन या दोघा तिघांमध्ये काय रिलेशन आहे ते फाइंड आउट करूया आणि याच्यावर आधारित काही आणखी एक्स्ट्रा प्रॉब्लेम आहेत का ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे. तर भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये.